अश्विनी भिडेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे। मुंबई महापालिका आयुक्त पदासाठी अश्विनी भिडेंचं नाव सध्या चर्चेत आहे। अश्विनी भिडेंच्या भेटीआधी शिंदे आणि फडणवीसांमध्ये देखील चर्चा झाली आहे। आज शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षावरती भेट घेतली। या भेटीमध्ये पालिका आयुक्तांसंदर्भात चर्चा झालेली आहे। मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे उद्या त्यांचा शेवटचा दिवस आहे आणि त्याआधी आता मुंबई महापालिका आयुक्त पदावरती अश्विनी भिडेंचं नाव जे आहे ते जवळपास आता त्यांचं नाव निश्चित होऊ शकतं अशी देखील एक माहिती मिळते। उद्या मुंबई महापालिकेचा आयुक्त ठरणार आहे आणि त्यामुळेच या भेटीगाठी ज्या आहेत ते वाढल्याचं पाहायला मिळतंय। महापालिका आयुक्त निवडीच्या पूर्वी बैठकांचा सिलसिला जो आहे तो पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये आयुक्त पदाबाबत वर्षावर चर्चा झालेली होती। त्यानंतर अश्विनी भिडेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची देखील माहिती आहे। अश्विनी भिडेंचं नाव मुंबई महापालिका आयुक्त पदासाठी सध्या चर्चेत असल्याची देखील माहिती मिळते। तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठी दुर्घटना जी आहे विमानाची ती होता टळलेली आहे। दिल्लीहून शिर्डीला जाणारे विमान सुरतला उतरवण्यात आलंय। इंडिगोच्या विमानानं वैजापुरातही घिरट्या घातलेल्या आहेत। रडारनुसार सिग्नल गायब झाल्याची माहिती मिळते। हवामान खराब असल्यानं शिर्डी विमानतळावर विमान उतरू शकलं नाही। येवल्यामध्ये भीती असून पोलिसांनी लोकांना अलर्ट केलेलं होतं आणि ज्यावेळेला येवल्याजवळ हे विमान घिरट्या घालत होतं तेव्हा लोकांमध्ये घबराट जी आहे ती पसरलेली होती। दिल्लीहून शिर्डीला जाणारं विमान हे त्याचं सुरतला ते आता उतरवण्यात आलंय, परंतु इंडिगोच्या विमानानं वैजापूरमध्ये या घिरट्या ज्या आहेत त्या घातलेल्या आहेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे येवल्यामध्ये आणि संपूर्ण या भागामध्ये हे विमान जे आहे ते जवळ दिसलं होतं जमिनीच्या आणि त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे विमान जे आहे ते घिरट्या घालताना पाहायला मिळतं। तर हे विमान छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्येही घिरट्या घालत होतं। यावेळी काही नागरिकांनी विमानतळ अधिकाऱ्यांना देखील फोन जो आहे तो केलेला होता अशी माहिती आता समोर येते। हॅलो 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 कुठं लागला फोन? तुम्हाला लावायचं कुठं? एअरपोर्ट का संभाजीनगर? हा, एअरपोर्टला लागला सर। एक असा विषय होतोय का एक विमान आहे ते ना इथंच जागच्या जागीच कवाच राऊंड मारतंय ना। हो, त्याचा फोन आलेला आहे आम्हाला, तुमच्या एरियातून फोन येतोय। ते फ्लाईट शिर्डीचं आहे, ते शिर्डीला लँड करणार आहे। 2 मिनिटात लँडिंग होईल त्याचं। त्याला तिथं शिर्डीला काहीतरी वेदर प्रॉब्लेम असेल किंवा पाऊस बिऊस चालू असेल, इकडे चालू आहे पाऊस, त्यामुळे ते तिथं त्याला होल्ड दिलाय हवेमध्ये। ठीक आहे, तर ते काय करतंय, त्याच्याकडे फ्युल असतं भरपूर, ते त्याला जोपर्यंत वेदर क्लिअर होत नाही तोपर्यंत तिथे थांबतं आणि जर क्लिअर नाहीच झालं तर मग पुन्हा दुसऱ्या जवळच्या एअरपोर्टला त्याला पाठवलं जातं। ओके ओके, नाही काही कारण की इथं लोक आहे ना प्रत्येक जण घराच्या बाहेर येऊन सगळं हे झालं ना, ते खाली त्याची हाईट कमी असल्यामुळे तुम्हाला ते मोठं दिसतंय आणि लय वेळ झाला तिथं आहे त्यामुळे। तर चाकणकरांनी एसआयटी चौकशीला घाबरू नये असं विकास लवांडेंनी म्हटलंय। कर नाही त्याला डर कशाला असं विकास लवांडेंनी म्हटलंय। पोलिसांना वॉरंट कशाला काढायला लावता असं देखील लवांडेंनी म्हटलंय। खरा प्रकरणामध्ये चौकशीसाठी रुपाली चाकणकरांना एसआयटीनं समन्स बजावलं होतं, मात्र चाकणकर चौकशीला गैरहजर राहिलेले आहे। तर विकास लवांडे यांनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये काय म्हटलंय ते आपण पाहूया। चौकशीला घाबरू नका, कर नाही त्याला डर कशाला, समस्त महिलांच्या हितासाठी जेलमध्ये बसावं लागलं तर काय हरकत आहे असं विकास लवांडेंनी म्हटलेलं आहे। आजपर्यंत आपण महिलांची सेवा करताना प्रचंड त्याग करून खूप मोठा संघर्ष केला, घरावर तुळशीपत्र ठेवली असं देखील विकास लवांडेंनी म्हटलंय। वॉरंट कशाला काढायला लावता, एसआयटीनं चौकशीसाठी बोलावलंय तर सन्मानानं जायला हवं असं विकास लवांडेंनी म्हटलंय। पुणे ते नाशिक विमानसेवा आहे, प्रवासाचा त्रास होणार नाही असं देखील विकास लवांडेंनी म्हटलं। तर गोरेंना इतक्या वर्षामध्ये कधी कागद लागला नव्हता असं दमानी यांनी म्हटलंय। नीलम गोरेंनी आज चिठ्ठी वाचून भाषण केलं असं देखील दमानी यांनी म्हटलंय। अंजली दमानिया यांचा नीलम गोरेंना हा सवाल पाहायला मिळतो। तर या संदर्भात अंजली दमानी यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूयात। नीलमताई, तुमच्याबद्दल कधी वाईट बोललो नाही पण आज राहवलं नाही असं अंजली दमानी यांनी म्हटलंय। चिठ्ठी वाचून भाषण, इतक्या वर्षात तुम्हाला कागद लागला नव्हता, आज अचानक काय झालं असं अंजली दमानी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। महिलांसाठी तुम्ही नेहमी लढायच्यात, मग आज काय झालं असा सवाल देखील अंजली दमानी यांनी केला। या विषयावर एकही पत्रकार परिषद नाही, फक्त एकदा एका माध्यमात प्रतिक्रिया दिली म्हणजे झालं असं अंजली दमानी यांनी विचारलं। नीलमताई, यावेळी तुम्ही चुकलात असं देखील अंजली दमानी यांनी म्हटलं।